आणि नक्कीच कौतुक करेन चेतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. भावेश पुणेकर 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये येईल. जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 2 आपण बघतोय. सेकंड डे आणि आतापर्यंत चांगली स्पर्धा पाहायला मिळते. थँक्यू प्रमोदजी शेडगे सर आणि थँक्यू संकेतजी पाटील. संकेतजी पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतील. हा मॅच देखील महत्वाचा आहे. मार्गरेट 11 वर्सेस आरके वॉरियर्स. निलेश एक चांगला खेळाडू आहे जो नॉन स्ट्रायकिंगला बघतोय. कैवल्य पाटील मागील वर्षी हाफ सेंचुरी ज्याच्या बॅट मधून देखील आल्या होत्या ब्रँडेड स्क्वॉड मधून खेळत असताना. आणि आता मात्र संजयजी म्हात्रे सर देखील जॉईंट आहेत. चांगला लेखाजोखा ते देखील पोहोचवत आहेत. विजय कांबळे देखील चांगलं गुणलेखन करतात आणि कौतुक करेल संजयजी म्हात्रे यांचं की विजय कांबळेला देखील चांगल्या पद्धतीने घडवलंय आणि 4ही मॅच जिंकलाय. म्हात्रे लायन रोअर हा देखील महत्वाचा पॉइंट आहे त्यांच्या माध्यमातून. मागील वर्षी लो स्कोर त्यांचा होता मात्र यंदा हाय स्कोर देखील त्यांचाच आहे सध्यापर्यंत. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि यावेळी मात्र लाऊड अपील केली होती एसटी रक्षकाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चेंडू फेकून झाल्या फलकावरती अजूनही धावा आळत नाही. कैवल्य पाटील एक अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्यावरती भरपूर अपेक्षा आर के वॉरियर्स खास करून रणजितजी किनी यांना. आयकॉन प्लेयर कैवल्य पाटील त्याला चालावं लागेल या मॅच साठी. मार्गरेट 11 आपण संघ बघतोय. हा देखील महत्वाचा मॅच असेल दोन्ही संघांकरता. 2 चेंडू फेकून झाले फलकावरती 1 धाव. जितेश पाटील बंधू यांचा संघ आपण बघतोय जो मागील वर्षी बेस्ट बॉलर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची भूमिका अदा केली होती. पंकज पाटील मागील वर्षी JPL मधूनच अप्रतिम खेळी पाहायला मिळाली होती. स्लॉट मध्ये चेंडू होता, पॉवर जनरेट केलाय आणि केवळ याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार. लॉंग ऑनच्या वरून षटकार. चेतन केदारनाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम चेतन पाटील, तुमचं सहर्ष स्वागत. केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे यावेळी मात्र इनसाइड आउट केल्याचा होता. प्रथमेश पुन्हा एकदा यावेळी कॅच सुटतोय. आज मात्र त्याचा दिवस दिसत नाही आहे. मागील मॅच मध्ये रेस्ट केला होता. यावेळी मात्र कॅच छुटा दिल टुता 2 धावा. 2 धाव्याने धाव फलक वेग घेते येऊन पोचते फलकावरती 9 धावा. 4 चेंडू फेकून झालेत. 9 धावांची पार्टनरशिप देखील पाहिली जाते. निलेश आत्ताच ऍक्शन चषक बघितलं होतं. ऍक्शन चषकामध्ये अप्रतिम खेळी गेली होती आणि बेस्ट बॅटर म्हणून खिताब मिळाला होता. तोच निलेश भोईर आपण बघतोय. तर एका साईडला कैवल्य पाटील आरके वॉरियर संघामधून खेळत असताना पंकज पाटील गोलंदाज. यावेळी स्लॉट मध्ये आडव्या बॅटचा वापर. चेंडू करते हवाई सफर. संदेश किडी पाहत राहिला. चेंडू त्याला बीट करून सीमारेषी पार. दर्जेदार धमाकेदार JPL षटकार. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. 5 चेंडू फेकून झाले. 15 धावा फलकावरती. जबरदस्त सुरुवात झाल्या. पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूर 38 सर्कलच्या बाहेर. 3 खेळाडू आपण बघतोय. पॉवर प्लेचं बंधन आणि यावेळी 2 धावा अर्जित केल्या जातात. ऍक्युरेट फेकी येते फलकावरती मात्र 17 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 17. एक चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप. पहिल्या ओव्हरमध्ये आरके वॉरियर्सने इरादे स्पष्ट केले की त्यांना आता हाय स्कोरिंग मुकाबला हवाय आणि एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 17 धावा
ऐकूया सुमधुर संगीत. ओटू संकेत पाटील सर देखील जॉईन झालेत. अक्षय, इथे जर विचार केला तर आरके वॉरियरचा संघ या मालिकेत ज्या पद्धतीने आतापर्यंत वावरलाय, पहिला सामना कालचा आपण बघितला होता, ते पराभूत झाले होते. त्यानंतर आज सकाळी जेव्हा ते आले, पहिला सामना जिंकला, मात्र त्यानंतर आपण बघितलं ते लागोपाठ 2 सामने पराभूत झालेत. आणि असं असताना त्यांना हा मस्ट विन मॅच आहे आणि त्यामुळेच या सामन्यात कदाचित वेगळा इरादा आणि वेगळे मनसुबे घेऊन ते इथे आलेले आहेत. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा, त्यामुळे या सामन्यात आम्हाला मोठा विजय मिळवायचाच आहे, या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागलंय. HM साऊंड अँड लाईट्स, नयन मात्रे, मृणाल मात्रे यांच्या माध्यमातून आपण हे चांगलं साऊंड अँड लाईट्स पाहतोय. आता मात्र ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक संदेश किडी चेंडूच्या मागे येतोय. आखो आखो में इशारा. यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतात. फलकावरती 19 धावा. हीच खासियत आहे कैवल्य पाटील आणि निलेश भोईर. निलेशला मात्र कौतुक कारण की ओपनिंगला आणलं जाते या मॅच मध्ये. एक चांगला निर्णय, एक चांगला डिसिजन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलकावरती 19 धावा आणि याच एंडने आता चांगल्या धावा जमा कराव्या लागतील. जितेश पाटीलसाठी 2 बंधू आमने सामने आणि यावेळी 2 धावा पुन्हा एकदा. जणू काय संदेश किनीच्या मागे चेंडू लागलाय आणि मात्र वारंवार चुका होत आहेत. फलकावरती 2 धाव फलक पुढे सरकते. 21 धावा हीच सुरुवात झाली आणि शेवट देखील चांगली करावी लागेल. 21 धावा 2 चेंडू मध्ये झाल्यात सध्याच्या घडीला. सुरुवात जबरदस्त झालंय, मात्र एक गोष्ट इथे वारंवार लक्षात येते ती म्हणजे कैवल्य बंधू इंजरीमध्ये असताना सुद्धा कमिटमेंट बघा अप्रतिम. यावेळेला रिव्हर्स स्वीपसाठी गेलेत, चुकीचा फटका. मात्र कदाचित या चुकीला कधीच माफी मिळणार नाहीये आणि बंधूचा काटा काढलाय असं म्हणावं लागेल. नक्कीच जे काम सुईने होते तिथे दाबण लावायची काय गरज आहे. या ठिकाणी चांगले क्या बात फटके आहे, क्या बात येते, आहे. तर यावेळी स्विचिटचा फटका खेळायची काहीच गरज नव्हती. अक्षय, तुला दाबण नक्कीच माहिती आहे ना? या ठिकाणी मंडपाची सुविधा मनोज कांतीलाल पाटील यांच्या माध्यमातून झालंय. त्यांचा खूप खूप आभार. ऐकूया HM साऊंड याला. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. चंद्रगावचे 21 धावा, 3 चेंडू, 1 गडी बाद आणि एक लक फॅक्टर जो असतो ना, तो मला वाटते काका या ठिकाणी आहेत. आणि ज्या वेळी आरके दत्ताळी संघ खेळत असतो त्यावेळी मात्र जास्त समीरकडे फोकस केलं जातंय आणि तो ज्यावेळी असतो त्यावेळी संघ फायनल मध्ये येतो. म्हणूनच यंदा 15 वेळा फायनल मध्ये येण्याचा विक्रम त्यांनी केलाय आरके दत्ताळीने. आता आरके वॉरियर संघ पाहायला मिळतोय. काय टेन्शन नाही मित्रांनो, यंदा कर्तव्य आहे काकांना, त्यामुळे निश्चितच एक मोठा सोहळा तुम्ही पाहू शकता. 3 चेंडू 21 धावा फलकावरती. जितेश पाटील आणि तेजस उंडरे. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळला जातोय. जागा बनवली होती, फाईन खेळायचं होतं. प्रथमेश मात्र यावेळी चांगला चेंडूला स्टॉप करतोय. फेकी करा बॅकिंगला. 3 ते 4 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि यावेळी मोठी चुकी. एका चेंडूवरती भरपूर चुका होत आहेत. डिरेक्ट हिट मारायचा होता आणि 2 धावा कंप्लीट. या चुका दुरुस्त कराव्या लागतील. 4 चेंडू फेकून झाल्यात फलकावरती. 23 धावा. 1 धाव फेकी खराब, त्यानंतर पुन्हा एकदा डिरेक्ट हिट करायचा होता आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 23 धावा 4 चेंडू. जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 2 आणि यावेळी मिसफिल्ड भरपूर पाहायला मिळत आहेत. 23 धावा 4 चेंडू. काय म्हणाले मिसफिल्ड बद्दल संकेत सर? मिसफिल्ड बद्दल म्हणण्यापेक्षा आपण डिस्प्लेकडे बघूया. काय जबरदस्त क्रॉस डिस्प्ले दाखवताना इथे TCP लाईव्हचे कॅमेरा पर्सन. यावेळेला निश्चितच चांगला फटका, मात्र 1 धाव इथे मिळेल. थोडंसं नक्कीच थ्रो व्यवस्थित होत नाहीयेत कारण जबरदस्त एक्साइटमेंट भरली आहे. आपण बघतोय मार्गारेट 11 या संघामध्ये. एरवी जर मार्गारेट बघितलं तर एक कॅथलिक नाव आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्गारेट नावाचा पिझ्झा देखील अवेलेबल असतो. मात्र निश्चितच आपण बघतोय जीवन डिसुजा यांच्या मार्फत हा संघ विकत घेतला गेलाय आणि जबरदस्त ऑप्शन देखील झालं होतं आणि एक बॅलन्स संघ आहे
आणि असं असताना मात्र कुठेतरी एक्झिक्युशनमध्ये थोड्याशा चुका आपण पाहतो. क्रिकेट आहे, आपण पाहू शकतो लाईफमध्ये देखील अशा चुका होतात, मात्र त्या दुरुस्त करून लगेच त्या करेक्ट करून पुढे कसं जाता येईल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र जी धावसंख्या सुरू आहे ती अतिशय चांगली सुरू आहे. 24 धावा 5 चेंडू. राऊंड विकेटने यावेळी कट केला जातोय बॅकफुटला जाऊन. प्रथमेश मात्र आज इरादे स्पष्ट करून आला की मी डाय मारणार आणि त्या ठिकाणी मात्र एकदा वर्जित केली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फलकावरती 25 धावा 1 गडी बाद. फलंदाजी करत असताना आर.के. वॉरियर्स हा संघ 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऐकूया सुमधुर संगीत. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे, चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. 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 नक्कीच 25 धावा आर.के. वॉरियर्सला देखील महत्वाचा मॅच असेल, कारण की मॅच जिंकणं महत्वाचं आहे. पॉईंट्स टेबलवर जर विचार केला सध्या 4था मॅच चालू आहे त्यांचा आणि एकच मॅच जिंकलाय सध्या. आणि हा मॅच जिंकणं महत्वाचं आहे, कारण की जेवढे पॉईंट्स आणि जेवढा चांगला रन रेट तुमचा असेल तेवढा मात्र चांगल्या पद्धतीने तुमचा संघ वरती येईल. दीक्षित यांचं आगमन झालं. वेलकम दीक्षित पाटील, तुमचं सहर्ष स्वागत. नुकताच श्रद्धांजली चषक देखील त्यांचा बघितला होता. एक चांगले अंपायरिंग आणि पहिले असे अंपायर बघितले होते की ज्यांनी चेंडू देखील अडवून दिला होता समोरच्या संघाला. म्हणजे याचाच अर्थ काय, तर जुचंद्र गावामध्ये काय नाहीये म्हणूनच तर कलाकारांचं गाव म्हटलं जाते जुचंद्र गाव. 25 धावा 2 ओव्हर. मिनी जोप्रा आर्चर ज्याला म्हटलं जातं, यावेळी मात्र जेवढा जोप्रा आर्चरचा स्पीड आहे तेवढाच याचं देखील पाहायला मिळतंय. वाईडचा इशारा आणि त्यानंतर हा चौकार येतोय बाईकच्या माध्यमातून. टोटल 5 अवंतर धावा. कशा प्रकारे चेंडू होता, लेग स्टंप उडवायचा होता, मात्र या ठिकाणी फलंदाज बीट, एसटी रक्षक सुद्धा बीट आणि अतिरिक्त धावा येत आहेत. 5 धावा या येत आहेत आणि धावफलकावरती 30 धावा वेगाने पुढे सरकत आहेत. 30. मात्र हा चेंडू विकेट किपरला अडवता येऊ शकला असता. ज्या पद्धतीने रिक्षाची किक मारतायत तसं जर उचलण्याचा प्रयत्न केला असता तर हा चेंडू अडवता येऊ शकला असता. नक्कीच भावेश भोईर कडून भरपूर अपेक्षा आहेत, पण आता मात्र सेल आल्यात रिक्षेला, म्हणूनच ते किक हातामध्ये येत नाही. पुन्हा एकदा वाईड. मात्र जोप्रा आर्चर नाव घेतलंय आणि मात्र काम यावेळी चांगलं पाहायला मिळत नाहीये. मागील मॅच मध्ये 2 विकेट घेतला आणि मॅन ऑफ द मॅच त्याची निवड केली होती. यावेळी मात्र त्याचा पहिलाच चेंडू वाईड जाते. गौरव म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम गौरव म्हात्रे, जिग्नेश म्हात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम अँड वेलकम. ऑरेंज पॅन्थर संघ आहे त्यांचा, स्वतः ओनर संघ मालक. पुन्हा एकदा यावेळी बाहेरून येणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला आणि हॅट्रिक साधली जाते वाईडची त्याच्या माध्यमातून. काय म्हणाल, वाईड वारंवार जातात या ठिकाणी. इथे सभेतल्या लाईन अँड लेंथ व्यवस्थित नाहीये. पंचांच्या मनात शंका यासाठी निर्माण झालाय कारण ज्या वेळेला चेंडू पिच केला तो पिच कुठे झालाय आणि त्यानंतर तो हलकासा आतमध्ये कट झाला, मात्र तो एवढा कट झाला नाही जेवढा त्या गोलंदाजाला वाटतोय. त्यामुळे निश्चितच पंचांनी योग्य निर्णय दिलाय असं म्हणावं लागेल, कारण आपण बघतोय या दिशान टप्प्यावर कंट्रोल नाहीये. या सामन्यात आपण बघतो या 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 वाईड आलेले आहेत आणि हा वेगळा विक्रम आहे. म्हणजे आपला सामना 4 षटकांचा आहे की एकूणच 6 षटकांचा आहे, ही देखील गोष्ट आपण सांगू शकतो. जर 12 वाईड नसते तर 4 ओव्हर डेफिनेटली झाले होते, कारण की 12 चेंडू फेकून झाल्यात आणि 12 वाईड, 32 धावा फलकावरती.
आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, जोराने मारण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण पुढे येतो. निशाण मात्र डिरेक्ट हिट लागला असता तर कदाचित डगआउट मध्ये जावं लागलं असतं. पण जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. प्रत्यक्षात 2 धावा कंप्लीट, 34 धावा फलकावरती. 1 चेंडू आणि 34 धावा. आर.के. वॉरियर्स थर्ड प्राइजचा मानकरी ठरला होता लास्ट इयर आणि यंदा देखील विचार केला असेल की नक्कीच पुढे जाण्याचा. मात्र सध्या अडचणीमध्ये संघ सापडतोय. कौतुक करेन नवीन म्हात्रे यांचा, कारण की म्हात्रे लायन रोर संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम नवीन म्हात्रे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा तीच डिलिव्हरी पाहायला मिळते. मात्र यावेळी आतमध्ये येणारा चेंडू, 2 चेंडू आणि फलकावरती 34 धावा. 2 चेंडू आणि फलकावरती 34 धावा. आता मात्र ती लेंथ सापडते, कंट्रोल मध्ये दिसतोय गोलंदाज रुपेश मोरे, ज्याच्या नावावर मागील वर्षी JPL मध्ये हॅट्रिक देखील होती आणि त्या JPL वरून वरती आलेला खेळाडू. आता मात्र बॅकफुट पंच करायचा होता पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक भावेश मात्र एसटी रक्षक होता या अगोदर, त्यानंतर मात्र त्याला पॉइंट वर आणलं जात आहे. स्वतः जितेश पाटील एसटी रक्षक पाहायला मिळतोय. फलकावरती धावा आता पुढे सरकतायत. 36 धावा, 3 चेंडू आणि फलकावरती 36 धावा. एका साईडला तेजस उंडरे 20,000 पॉइंट मध्ये आहे, जास्त महागडा सर्वाधिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते या हंगामामध्ये. 22,000 पॉइंट्स. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 38 सर्कलच्या वरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रथमेश म्हात्रे चेंडूच्या मागे येईल तिथपर्यंत 2 धावा यावेळी कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फलकावरती धावा आहेत 38. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स अँड 4 बॉल. 4 चेंडू 38 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात देखील झाली. एकच विकेट गेलाय आणि 50 ते 60 प्लस जाण्याचा विचार जरूर केलाय फलंदाजी करताना आर.के. वॉरियर्स संघाने. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. आता यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू आला असता मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. निशाण मात्र चेंडू संबधला नव्हता आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या एंडनी जर विचार केला तेजस उंडरे या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट करतोय. निलेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. 10 चेंडू मध्ये 25 धाव्यांवर तो खेळतोय आणि 2-2-2 असं या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 चेंडू 40 धावा फलकावरती. लास्ट बॉल दिस ओव्हर. पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका, पुलचा फटका. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धावा. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 46 धावा, 21 धावा आल्यात या षटकामध्ये. काय म्हणाल, गोलंदाजी मात्र यावेळी खराब होताना दिसते. नक्कीच खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण दिशेवर कंट्रोल नाहीये आणि मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळवून सुद्धा या सामन्यात अशा पद्धतीने गोलंदाजी व्हावी हे थोडंसं अनाकलनीय आहे. कारण लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही फॉर्मात येता त्यावेळेला एक लय मिळालेली असते, मात्र ती लय कशी कन्सिस्टंटली पुढे न्यायची या गोष्टीला निश्चितच आपण बघतोय एक एक्झिक्युशन लागतं आणि कदाचित ते एक्झिक्युशन कमी पडलं इकडे, ते म्हणजे समीरचं. आणि एकूणच आपण बघतोय धावसंख्या जबरदस्त वाढले. 46 धावा झालेत आणि कडी बाद फक्त एक. काय बॅटिंग सुरू आहे निलेश पाटील यांची. लक्षात घ्या, दोन्ही संघांच्या माहितीसाठी एक सामना अजून आम्हाला खेळवायचा आहे. आता त्याचा विचार नक्कीच तुम्ही केला पाहिजेत. हे संपायर, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि ती 4 षटकांची मॅच खेळवायची आहे. आता घड्याळाकडे लक्ष घातलं तर 5 वाजून 46 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे निश्चितच हा सामना जर निश्चितच 6:20 पर्यंत संपला तर निश्चितच पुढचा सामना 4 षटकांचा होऊ शकतो. नक्कीच त्यासाठी दोन्ही संघांना सूचना आहे की आपल्या गेम आहे तो स्पीडअप करायचा. 46 धावा, 1 गडी बाद, 3 ओव्हर झाल्यात. मला वाटतं मी एवढं सांगेन की स्पीडअप करण्यापेक्षा वाईडवर नियंत्रण करा, सामना लवकर संपेल.
नक्कीच, कारण की 12 वाईड आल्यात आणि विचार केला तर 3 ओव्हर झाल्यात म्हणजे 5 ओव्हर म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण की 12 चेंडू वाईड आल्यात. 46 धावा फाईन केला जातोय. यावेळी तेजस उंडरे याच्या बॅट मधून फाईन लेग क्षेत्रामध्ये हा येतोय JPL चौकार. 50 धावा कंप्लीट झाल्या RK वॉरियर संघाच्या. कामगिरीची 50 धावा पूर्ण झाले. RK वॉरियर संघाच्या अप्रतिम कामगिरी. देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे. मात्र या मालिकेचा विक्रम ते तोडतील का? कारण अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तेजस जबरदस्त फॉर्मात आहे. यावेळा चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये अजून येताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. वॉटर थ्रो. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. 2000 समाधान मानलं जाईल. धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचलंय. आजचा दिवस नक्कीच तेजस उंदरीच्या नावावर जाईल, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. संघ मागच्या सामन्यात पराभूत झाला, मात्र तरी देखील तेजसची कामगिरी उजवी होती. नक्कीच, आणि यंदा चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. द ग्रेट मराठा संघामधून कित्येकदा मॅचेस काढल्यात. चांगल्या परफॉर्मन्स मागील वीक मधील देखील बघितलं होता. याच मैदानावरती कार्यकर्ता चषकामध्ये देखील चांगली खेळी त्यांनी केली होती. फॉर्म कंटिन्यू ठेवतोय आणि काल काय झालं याला तो विसरलाय. आज मात्र चांगली फलंदाजी, चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये 31 धाव्यांची पार्टनरशिप. पुन्हा एकदा यावेळी फाईन चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा डाऊन द लेग साइड आणि धाव फलक मात्र वाढतोय. फलकावरती 53 धावा. एक चांगली आता मात्र RK वॉरियरची सुरुवात झालीय, कारण की बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. खन्ना इज बॅक होईल का, की तेजस उंडरे प्रहार करताना दिसते. मात्र रुपेश मोरे चेंडूवरती येईल तिथपर्यंत 2 धावा अर्जित केली जातात आणि स्वतःवरती विश्वास देखील दाखवतोय. जसजसा धावा बॅट मधून येत आहेत तसतसा विश्वास तेजसचा देखील वाढत चाललाय. आता 3 चेंडू शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये किती धावा येणं गरजेचं आहे संकेत सर? धावा जेवढ्या येतील तेवढे येतील. मात्र अक्षय, तुझ्या माहितीसाठी काय स्टॅमिना तिथे जनरेट केला जातोय बघा. कारण विकेटमध्ये धावा पळून पूर्ण करणं, त्यानंतर मोठे फटके खेळणं, जबरदस्त कॅलरीज जाळाव्या लागतात आणि असं असताना स्टॅमिनाचा कस आहे इथे प्रत्येक खेळाडूचा. कारण ह्युमिडिटी जबरदस्त आहे, वातावरणात अजूनही तापटपणा आहे, त्यामुळे जबरदस्त घाम गाळावा लागतोय. आणि असं असताना तुमच्या प्रत्येक शरीराच्या अंगाची इथे कसोटी आहे. हे 4 ओव्हरचा सामना आपण लॉटरी क्रिकेट म्हणतो, पण इथे मिडल ऑफ द विकेट ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला ती कसोटी बनते आणि तीच कसोटी इथे प्रत्येक खेळाडूची आहे. नक्कीच, त्यासाठी चांगली मेहनत सर्वांची पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीचा जिव्हाळा क्रिकेटवरचा पाहायला मिळतोय. 4 चेंडू 56 धावा. निखिल खन्ना दोन्ही एकाच संघामधून खेळतात. यावेळी मात्र वाईट चेंडूला चेस केला जातोय. जास्त बाहेरचा चेंडू होता आणि त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा केवळ पाहायला मिळतोय. रनआउटची संधी होती. बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि फलकावरती 59 धावा. आज जर विचार केला तर म्हात्रे लायन रोअरनी 60 धावा केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आणि 59 धावा आल्यात. म्हणजे अजूनपर्यंतचा हायेस्ट स्कोर रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का आजच्या दिवसातला RK वॉरियर संघाच्या माध्यमातून? 59 धावा झाल्यात, 59 आणि एक रन रेटवर देखील चांगला प्रभाव पडू शकतो. चांगल्या पद्धतीने जिंकला तर मात्र मार्गरेट सहजरित्या हार मारणारा संघ नाही. जितेश पाटील आहे, मागील वर्षी त्यांचा संघ विजय झाला होता. ओम साई यावेळी मात्र चांगला फटका आहे. मिड विकेट रिझनला केवल पाटील पाहायला मिळतोय आणि 2 धावा फलकावरती अर्जित केले जाईल आणि आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर RK वॉरियर संघाच्या नावावर जाते. टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी देखील. 61 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 62 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय. पुढील होणारा मॅच देखील टॉस का बॉस केला जाईल आणि दोन्ही संघांना सूचना आहे की लगेच गेम मध्ये RK वॉरियर्स आपला फील्ड सेट करायचा आणि मार्गरेट आपले दोन्ही फलंदाज लगेच पाठवून द्यायचा असं आयोजक आमच्यापर्यंत सूचना पुरवतायत. चला कैवल्य बंधू, RK वॉरियर्स यांना विनंती करतोय, चला मैदानाच्या आतमध्ये लवकर या. आपल्याला पुढचा सामना देखील खेळवायचा आहे मित्रांनो. तो सामना देखील 4 षटकांचा असणार आहे.
काय जबरदस्त धावसंख्या कुठल्या आपण बघतोय तब्बल धावा झाल्यात त्या म्हणजे 4 षटकामध्ये 61 आणि 62 धावांचं एक मोठं लक्ष सरासरीकडे लक्ष घातलं तर प्रत्येक षटकामध्ये आता 15 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि ही धावसंख्या बरीच मोठी दिसून आली त्यामुळे या संध्याकाळच्या सत्रात जुचंद्रचं हे मैदान आता निश्चितच फलंदाज धाजीरनं होत चाललंय असं म्हणावं लागेल. नक्कीच नो डाऊट PSY किंग्स आणि पतू पॅकर्स हा मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आहे. PSY किंग्स हितेंद्र भोईर आणि त्यानंतर पतू पॅकरचे निखिल पाटील 2 कॅप्टन येतील आणि ज्यावेळी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाज ऐकूया संकेतजी पाटील सरांचा. RK वॉरियर्स बंधू कैवल्य पाटील चला फील्ड लगेच लावून घ्यायचा आहे. बघा आमचे अंपायर ब्रेक घेत नाहीये मित्रांनो लवकर या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे RK वॉरियर्स. चला हा शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. चला टॉस का बॉस केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वे चेतन पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता पाण्याची सोय झाले. आता मात्र कॅप्टन बदलला जाते. ऋतिक येतोय कॅप्टन. टॉस केला जातोय. टेल अँड हेड चेतन केदारनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वा हेड असा कौल. टेल आलाय. डिसिजन काय असणार आहे? तो जिंकलाय. क्षेत्ररक्षण आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात येते या समितला प्रश्न विचारावा लागेल. ज्या पद्धतीने हे तुम्ही नाणं बनवलंय एखाद्याच्या डोक्यात पडलं तर टेंगुळ येईल. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. ही गोष्ट का सांगावी लागते. आई चंडिकेचा गजर नेहमीच होत राहील मित्रांनो. तो मनामनात झाला पाहिजे. 62 धावा विजयासाठी आघाडीची जोडी मैदानात आहे. एका बाजूला जितेश बंधू तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय केवल. भरपूर अपेक्षा आहेत या मुलाकडून मात्र जितेशकडे लक्ष लागून राहिलंय. मागच्या 2 सामन्यामध्ये निश्चितच तो शून्यावर बाद झाला मात्र इथे उभं राहून खेळावा लागेल. लेट्स सी त्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टी तो करेल का. कारण जितेश बंधूचं मैदानात उभं असणं भरपूर गरजेचं आहे. जबरदस्त कॉन्टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल या सामन्यामध्ये. एका बाजूला RK वॉरियर्स दुसऱ्या बाजूला मार्गारेट 11. पंचांचा इशारा येतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले कैवल्य बंधू घेऊन येणार. तर बंधू वर्सेस बंधू अप्रतिम कॉन्टेस्ट यावेळी तुम्हाला बघायला मिळेल. आमच्या समवेत हिंदीचे समालोचक भावेश वणगा जोडलेले आहेत आणि त्यांचं अप्रतिम समालोचन यावेळेला सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. मात्र मी 2 दिवस भावेशला मिस करेल. सूरज भोईर कुठे आहेत? सूरज भोईर आलेत का? त्यांचा देखील आम्हाला सन्मान करायचा आहे. सूरज भोईर या 19 स्पर्धेसाठी अप्रतिम सहकार्य नेहमीच दिले. सूरज भोईर आहेत का इथे? येस सूरज भोईर आहेत आणि त्यांचा खास सन्मान इथे आम्ही करतोय कारण निश्चितच आपण बघतोय पुढच्या कामासाठी तो बाहेर चाललाय आणि म्हणून त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. क्रिकेटसाठी तो बाहेर चाललाय. सूरज भोईर प्लीज ये मित्रा आणि तुझा खास सन्मान इथे आम्हाला करायचा आहे. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. 24 चेंडू 62 धावांची गरज. पहिला चेंडू इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटला स्पर्श नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. यशांच्या पाठीमागे शुभम मात्रे उपस्थित आहेत. मात्र यावेळेला आपण बघतोय चेंडू त्यांच्या हातात नाहीये. हा चेंडू निर्धाव गेलाय. शेवटचे 23 चेंडू आणि 62 धावा. कॉन्टेस्ट जबरदस्त होणार. बंधू वर्सेस बंधू.
ओ व्हॉट ए डिलेव्हरी, व्हॉट ए डिलेव्हरी. अपील होते, अपिला मात्र तथ्य नाहीये. सडाओढ बघायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला मार्गारेट 11चे खेळाडू विचार करत असतील की या मॅच मध्ये जितेश बंधूची आम्हाला खरी गरज आहे. यावेळेला ऑन साइडला भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो देखील व्यवस्थित येतोय. कदाचित इथे धोका होईल किंवा काय. डायरेक्ट हिट झालंय. जितेश बंधूला परतावं लागेल. बंधूनं जबरदस्तरित्या डायरेक्ट हिट केलंय आणि या सामन्याची जवळजवळ हवा काढून टाकले किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झालंय. कारण जितेश बंधूचं उभं राहणं हे गरजेचं होतं. मात्र हा डायरेक्ट हिट जबरदस्त स्मरणात राहील आर के वॉरियरच्या. येस भावेश वनगा, काय म्हणशील? अरे बोल. तर नक्कीच ही विकेट मात्र इम्पॉर्टंट होती आणि चांगली विकेट मात्र मिळाली व ते आर के वॉरियर संघाला डायरेक्ट हिट बघायला मिळाला गोलंदाज कैवल्य पाटील याच्याकडनं आणि मोठी विकेट बघायला मिळते. क्या बात आहे. एक गोष्ट मात्र इथे चांगली बघायला मिळाली. ज्या वेळेला समित आतमध्ये गेला लगेच सगळेजण बाजूला झाले. भरपूर चांगली गोष्ट बघायला मिळाली. थँक्यू व्हेरी मच. येस, मात्र वेळ नाही आपल्याकडे. कैवल्य प्लीज सहकार्य कर. तुझ्यासारखा जर प्लेअर सहकार्य करणार नाही तर कोण करणार? बघायचं कुठे आम्ही. स्वप्नील, तुला देखील सांगतोय, अमेरिकेला हेच करत करतो काय? मग तिथे सांगितलं शिट्टी वाजली की स्टेजवर गेलं पाहिजे. टाइम इज मनी यार. कारण एक सामना अजूनही खेळवायचा बाकी आहे. न्यू बॅट्समॅन नो डाऊट. एकूणच फॉर्मात असलेला खेळाडू कांचा चीना भावेश भोईर. भावेशला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खोलो रिक्षा डालो गिअर. काय कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बंधू वर्सेस भावेश. ओ, यावेळा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूकडे नजर नव्हती. टप्पा पडल्यानंतर जबरदस्त चेंडू राईज झाला. उंची होती चेंडूला. मात्र चेंडूवर नजर नसल्या कारणाने कानाला फुंकर मारून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेलाय. चेंडू निर्धाव जात आहे. वॉट अ बॉलिंग. एक धाव आणि एक गडी धावचीच्या रूपाने बाद केलाय कैवल्यना. वेल डन. मार्गारेट 11 वर्सेस आर के वॉरियर. फुलटॉस चेंडू आहे मात्र योग्य फटका नाहीये. यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. 2 धावा मिळतील. अजून एक धाव कदाचित मिळेल किंवा काय. थ्रो येतोय. फलंदाजाला परतावा लागेल. चुकीचा कॉल आणि निश्चितच आपण बघतोय लक्ष नव्हतं तिथे. कदाचित अक्षय पाटीलचा तो प्लॅन असेल किंवा काय. मात्र इथे भावेश परतलाय. भावेशची रिक्षा देखील आता जुचंद्रच्या स्टँडला लागली आहे. मार्गारेट 11ला 2 धक्के आणि दोन्ही मोठे धक्के जितेश बंधू आणि एकूणच भावेश भोईर. त्यामुळे आता उरलेलं काम जे बाकीचे खेळाडू आहेत त्यांना करावं लागेल. कारण या सामन्यात आर के वॉरियर संघाने आपली विजयाची जी संधी आहे त्याचे जे पर्सेंटेज आहेत ते जबरदस्त वाढवल्यात. यस, क्या कहना चाहेगे भावेश वनगा? लाजतोय भावेश वनगा लाजतोय. पहिल्यांदाच मुली देखील एवढा लाजत नाही एवढं त्याला आम्ही लाजताना बघतोय. ये बड़ा प्लेयर है भावेश, ये बड़ा प्लेयर है. बिंदी से काम नहीं चलेगा. शक्कों की बौछार करनी पड़ेगी. भावेश मात्र प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. भीमपाळ कांबळे त्यांना प्रशिक्षण देत आहेत कसं गुणलेखन करावं. कैवल्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जीवन डिसूजा. यावेळेला मात्र हा योग्य फटका नाहीये. स्वप्नील यांनी जबरदस्त अमेरिकेहून धावत हा झेल जुचंद्रला येऊन पकडलाय. अप्रतिम झेल आणि या पहिल्या षटकात 3 गडी बाद झालेत. त्यामुळे मार्गारेट 11 संघ जबरदस्त बॅकफुटवर. धावसंख्या 3, गडी बाद 3. डीजे चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे
जुचंद्र गावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना हे जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा जुचंद्र प्रीमियर लीगची जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा आणि मागच्या 2 वर्षापासून आपण बघतोय जुचंद्र प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वात देखील जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय. खास करून हा सामना आपण बघतोय 3 धावा 3 गडी बाद आणि कैवल्य बंधूनं आपलं उपयुक्तता सिद्ध केलंय. नवीन गोलंदाज येतोय नो डाऊट तेजस उंद्रे येणार आणि निश्चितच आपण बघतोय मार्गारेट कडे आता उत्तर आहे किंवा नाही हा प्रश्न विचारावा लागेल तो म्हणजे समीर काका यांना. हे समीर काय म्हणशील? समीर म्हणतोय मी बिझी आहे, माझे इलेक्ट्रिकचं वर्क चालू आहे. केवल मात्रे आणि निखिल यावेळा रिव्हर्स स्वीप केलाय, यशस्वी फटका, मिळतील 4 धावा. याच फटक्यांची गरज आहे. धावा कुठल्याही पद्धतीने आल्या तरी चालतील मात्र त्या धावा आल्या पाहिजेत. येस भावेश आता तरी काय बोल? तर नक्कीच आता मात्र बघायचं झालं तर मात्र निखिल याच्या बॅटमधनं 4 जाता स्विचच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू आहे निखिल देखील ज्याने ऍक्शन स्पोर्टच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळलंय. मला याच माहितीची गरज आहे की कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये खेळतोय आणि ही माहिती मला अक्षय साटम देऊ शकतो किंवा भावेश वनगा देऊ शकतो. या मुलांना आणले कशाला इथे? याचसाठी ना. बोल बोल भावेश बोल. अच्छा भावेश बोलतोय मला ज्यावेळेला प्रश्न विचारशील त्यावेळेस मी बोलणार. 2x12 किती? कारण आपण बघतोय 17 चेंडूत 55 धावांची गरज आहे. न भूतो भविष्य ती कामगिरी करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल, ती जवळजवळ एबीडी फॉर्म मध्येच करावी लागेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशरक्षक शुभम माद्रे यांना सुद्धा चेंडू बीट करून गेलाय आणि आपण बघतोय इथे बाईकचा इशारा येतोय. SM फिटनेसचे मालक शुभम माद्रे थोडस वागताना कदाचित ते लेग्स मारून आलेत किंवा काय ही गोष्ट म्हणावी लागेल. तेजस सुंदरे गोलंदाजी मार्कवर आहेत. केवल मात्रे अतिशय चांगला चेंडू आपल्या एकूणच स्विंगने बीट केलं. इकडे तेजस सुंदरे यांनी डावखुरा मारा, यशस्वी मारा आणि दुसऱ्या बाजूला RK रणजित किणी हा सामना नक्कीच बघत असतील की आपली मुलं मागे होती मात्र ती आता पुढे येण्याचा प्रयत्न करतायत कारण त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण सामना आहे आणि त्यांना हा सामना जिंकणं किती महत्वपूर्ण आहे बघा. कारण 2 मिळवण्यासाठीची ही धडपड. यावेळा केवळच्या बॅटमधून प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये मात्र तरी देखील 2 धावा नक्कीच इथे पूर्ण होताना दिसतील. यश मार्फत थ्रो येतोय मात्र चांगलं बॅकअप तिथे बघायला मिळतोय. थोडस जास्त अग्रेशन क्रिकेटमध्ये इथे पाहायला मिळतोय. का नाही संध्याकाळचं सत्र आहे, जबरदस्त प्रेक्षकांची संख्या आहे आणि जी निमंत्रण आम्ही धाडली होती प्रेक्षकांना ते प्रेक्षक या एकूणच मैदानावर आलेत आणि जे आले नाहीत ते TCP लाईव्हला आम्हाला जोडलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिलंय त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. तेजस यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न मात्र योग्य फटका म्हणता येणार नाहीये. एका जावर समाधान मानावं लागेल. गुड बॉलिंग बाय तेजस उंद्रे. धावसंख्या झाली ती म्हणजे 11, गडी बाद 3 आणि निश्चितच दुसरं षटक अजूनही सुरू आहे. 13 चेंडूत 51 धावांची गरज. 195 व्ह्युअर्स इथे लाईव्ह बघतायत ज्यांना वेळ मिळाला नाही या एकूणच मैदानावर येण्याचा मात्र घर बसल्या ते एन्जॉय करतायत. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला फक्त आपण बघतोय पुश करण्याचा विचार होता मात्र फटका खेळण्याचा कोणताही मनसुबा नव्हता तिथे आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूत 51 धावा म्हणजे 12 चेंडूत 51 धावांचा आहेर टाकावा लागेल आणि ही 51 धावा करायच्या असतील तर आपण बघतोय 25.5 धावा प्रति षटकामध्ये म्हणजे प्रत्येक षटकात 4 षटकार मारावेच लागतील. मात्र पुढचा गोलंदाज कोण जास्त विचार होणार नाही. लगेच नवीन गोलंदाज येणार अक्षय पाडेल. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी मात्र तो शेवटच्या चेंडूवर षटकार जो ठोकला होता भावेश मात्रनं तो त्याच्या स्वप्नात देखील येणार.
मात्र या प्रीमियर लीग मध्ये निश्चितच काही गोष्टी माझ्या नेहमीच लक्षात राहतील. नो डाऊट सगळ्यात लक्षात काय राहील माझ्या तर ऑक्शन 8 वाजता सुरू झालं, 1 वाजता संपलं. 12 टेबल लावले, 140 पाण्याच्या बाटल्या आणल्या, त्यानंतर 66 कोल्ड्रिंक्स आणले. ही सगळी फेक माहिती देतोय मित्रांनो मी. मात्र त्यानंतर काय रंग चढला होता आणि आज आपल्याला ही JPL दिसते. यावेळेला मिस्टाईल स्ट्रोक आहे, जेल होणार का? येस होणार. एक वेगळा जेल पाहायला मिळाला आणि निश्चितच केवल मात्रे यांची खेळी संपुष्टात येते. मात्र अक्षयची विकेट घेण्याची निश्चितच जी एक ढब आहे ती एक दिसून आली आहे, कारण प्रत्येक सामन्यात अक्षयने विकेट मिळवलाय. वेल बोल्ड अक्षय. वेगवेगळा झेल पाहायला मिळतोय सोहेल यादव यांच्या मार्फत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, निशांत येतोय. रॉकर बॉयचा हा खेळाडू आपल्या केसांसाठी, आपल्या एकूण स्टाईलसाठी जबरदस्त प्रसिद्ध असतो. रॉकर बॉयचा एक माणूस मला अजूनपर्यंत दिसलेला नाही, राज म्हात्रे. फक्त आणि फक्त फेसबुकवर दिसतो. राज म्हात्रे त्यांचे ते दोन्ही खिशात हात घातलेला फोटो, कपडे फक्त चेंज होत असतात. आहे का राज म्हात्रे? येस राज, हाऊ आर यू मॅन? एनआर कट्टा स्टँड मध्ये तो बसलाय. तो आणि त्याची बगमॅन दोनों ही बातें करते रहते. चला निशांत कडे लक्ष लागून राहिलंय. मात्र एका बाजूला आपण बघतोय निखिल हा बॅटर मैदानात सज्ज आहे. ओ क्लीन बोल्ड अक्षय पाटील. वारंवार गडी बाद करण्यात यश मिळतंय. अप्रतिम कामगिरी. 5वा धक्का बसतोय मार्गारेट 11ला. त्यामुळे या सामन्यातील जवळजवळ हवा आता निघत चाललेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जबरदस्त धुरकट वातावरण झालंय. आपण बघतोय, मला वाटतं त्या बाजूने जबरदस्त जाळपोळ सुरू आहे आणि त्यामुळेच या वातावरणात एक वेगळा धुरळा आलाय. त्यामुळे थोडस निश्चितच श्वास घ्यायला अडथळा येईल किंवा परेशानी होईल. त्यामुळे मित्रांनो, जे आमचे मित्र निश्चितच तंबाखू, चुना किंवा एकूणच विमल खात असतील त्यांनी खाऊ नये. संदेश किणी येत आहेत. आणखीन एक रॉकर बॉयचा खेळाडू, शिवचंद्र गावातील सगळ्यात हसरा चेहरा संदेश किणी. हॅट्रिक वर होते, मात्र इथे शुभम मात्रे यांनी बेल्स उडवल्या नाहीत आणि इथे हॅट्रिक राहिलंय. अक्षयची अप्रतिम गोलंदाजी. वेल बोल्ड अक्षय. 9 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागेल. ओ व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. अक्षय पाटील, मला एकूणच एकविरा नायगाव संघाचा JP कोळी आठवला. अप्रतिम गोलंदाजी. ओ दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. हा आहे रॉकर्स बॉईटचा फटका आणि हा आहे रॉकर्स बॉईटचा इफेक्ट. आलाय षटकार. मात्र हा 5व्या चेंडूवर षटकार येतोय आणि अक्षय तिथे सांगतोय, यार मी चांगली गोलंदाजी करतोय, एक खायला हरकत नाही. 17 धावा पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही भरपूर मोठी धावसंख्या करायची आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि तेजस उंद्रे लगेच सांगायला आलाय की यस आपल्याला मोठ्या एव्हरेजने जिंकायचं आहे. त्यामुळे कुठेतरी अक्षय लूजपणा आणू नकोस. आणि ही गोष्ट आहे ऍज अ कॅप्टन लगेच तेजस उंद्रे पुढे येऊन सांगतोय. वेल डन तेजस उंद्रे. 7 चेंडूत 45 धावांची गरज आहे. संदेश किणी यावेळेला मात्र चुकीचा फटका. या षटकात आलेत फक्त 6 धावा आणि 2 गडी बाद केलेत. अक्षय पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग. वेल बोल्ड अक्षय. चला शेवटच्या षटकासाठी लगेच गोलंदाज येऊ द्या. 6 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे आणि औपचारिकता शिल्लक राहिले हे म्हणायला हरकत नाहीये. पुढच्या टीम्सनी तयारीत राहायचंय. पतू पॅकर्स आणि एकूणच PSY किंग्स रेडी राहा प्लीज. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. मी माशी म्हटलं
की 6:20च्या अगोदर सामना संपायला पाहिजे. 6:13 झालेली आहेत आणि फक्त 3 मिनिटात हे षटक होणं गरजेचं आहे. षटकारांची हॅट्रिक जर या दोन्ही बॅटर्सनी केली तर रॉकर्स बॉईज कडून किती 2000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे रॉकर्स बॉईज. म्हणजे कुणीही षटकार मारला कुणीही जिंकला तरी पार्टी आमचीच. हे आहे रॉकर बॉईज. चला चला लवकर आता डोंट वेस्ट टाइम. क्षेत्ररक्षण लावायची गरज आहे. 45 धावांची गरज आहे. त्यांना षटकारच मारायचे आहेत मात्र आम्हाला धावा रोखायच्या आहेत. हा एक ऍटिट्यूड आहे लक्षात घ्या. मोठा विजय मिळवण्याची ही संधी आहे आर के वॉरियर संघाला. यश येते गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगला फटका. 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. वेल प्लेड निशांत. 5 चेंडूत अजूनही 41 धावांची गरज आहे. निशांतचं फुटवर्क आपण पाहू शकता. अगोदर इम्प्रोवाइज केलं त्यानंतर स्ट्रोक साठी जागा बनवली आणि डाऊन द ग्राउंड स्ट्रोक टोलवलाय सरळ साइड स्क्रीनच्या समोर. 4 धावांसाठी 41 धावांची अजूनही गरज आहे. लागोपाठ 3 षटकार मारा. 2000 रुपये जिंका. एवढा रिव्हर्स स्वीप मात्र खेळताना आपण उद्या फलंदाज बाद आहे तिथे. बेल्स उद्ध्वस्त होते आणि निशांत यांनी आपले डोफे टेकवले होते. जवळ त्यांनी नमस्कार केला विकेटला आणि निशांत बाद होते. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचे. अजून एक आकर्षक खेळाडू येतोय. पंकज येतोय. आकर्षक खेळाडू आहेत बघा. जवळ एक सूर्य नमस्कार घातला तिथे निशांतनं. पंकज येतोय. शेवटचे 4 चेंडू 41 धावांची गरज. आर के वॉरियर्स एवढा रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय मात्र चेंडू शरीरावर आदळलाय. लेट सी द अंपायर डिसिजन. लेग बाईकचा इशारा होतोय. थँक्यू अंपायर. 3 चेंडू 40 धावांची गरज. येस उद्याचं शेड्यूल 9 वाजता बरोबर चालू होणार. मी विनंती करतोय आणि जो पहिला सामना आहे तो लगेच आम्ही मला वाटतं जी राहील मॅच त्यांना बोलवा. यावेळेला मात्र इथे फलंदाज येस नो बॉल आहे. अजून काही वेळ जाईल कारण आपण बघतोय उद्याचं शेड्यूल 9 वाजता सुरू करण्याचा मानस आहे. अभिमन्यू स्ट्रायकर्स आणि BVA चॅम्पियन्स हा पहिला सामना असेल. बरोबर 9 वाजता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतोय रेडी राहा. यावेळेला हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. मित्रा वाईड का टाकतोयस. वेळ वाया जातोय. 3 चेंडूत अजूनही 39 धावांची गरज आहे. 37 धावांची गरज आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र इथे आपण बघतोय शुभम मात्रे जास्त प्रयत्न करत नाही. त्यांना माहिती आहे आपण योग्य ठिकाणी आहोत. मात्र ही धाव तिथे आपण बघतोय बॅटने येते. धाव संख्या झाली ती म्हणजे 26. 36 टू विन. संदेश किणे यावेळेला मात्र चांगले क्षेत्ररक्षण होते. अजून एक धाव मिळेल आणि निश्चितच एक मोठा विजय नक्कीच दृष्टिक्षेपात दिसतोय तो म्हणजे आर के वॉरियर संघाच्या. आणि आता मात्र रणजित किणी उभे राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे हा मोठा विजय आहे आणि हम जब आते हैं तो सीना तान के आते हैं असंच सांगत असेल रणजित किणी. यावेळेला इथे मात्र आपण बघतोय जास्त धावा मिळणार नाहीयेत. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना दिसते. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 29 आणि जवळजवळ 32 धावांनी मोठा विजय मिळवलाय तो म्हणजे आर के वॉरियर संघानं. अभिनंदन तुमचं आणि निश्चितच पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मात्र मार्गारेट 11 या सामन्यामध्ये भरपूर चुका
तुमच्याकडून झालेत, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला विचाराधीन घ्याव्या लागतील. वेल डन RK वॉरियर. चला पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे.